प्रेम आणि आधार नेहमीच शक्ती देईल. प्रियजनची कद्र करा. याबद्दल कुणालाही सांगू नका. टांग खाली खेचणारे हे आपलेच असतात. सिंह राशीच्या लोकांनो, आपल्या जीवनात जे काही घडते ते परमेश्वरामुळेच घडते. म्हणतात ना, त्यांच्या इच्छेशिवाय एक पानही हलत नाही. मित्रांनो, हे लक्षात ठेवा की कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर या काळात काहीसा प्रभाव पडू शकतो, पण मी तुम्हाला नेहमीच शिकवले आहे की जर संपूर्ण कुटुंब एकत्र उभे राहिले तर मग आर्थिक स्थिती असो किंवा मानसिक स्थिती, कुटुंबियांचे एकमेकांप्रती असलेले प्रेम आणि आधार नेहमीच शक्ती देईल. कुटुंबाचे महत्त्व त्यांना विचारा ज्यांच्यासाठी पुढे पुढे कोणीच नाही. जर तुम्हाला तुमचे कुटुंब मिळाले असेल, तुमचे प्रियजन मिळाले असतील, तर त्यांची कद्र करा आणि त्यांना सांभाळून ठेवा. पैसा तुम्ही पुन्हा कमवू शकता, पण नाती एकदा का तुटली तर पुन्हा पूर्वीसारखी होऊ शकत नाही. सिंह राशीच्या लोकांनो, जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय किंवा ऑफिस सुरू करायच्या विचारात असाल तर योग्य जागा आणि अनुकूल संधी तुम्हाला मिळतील. मात्र लक्षात ठेवा की घरातील कोणत्याही गोष्टी घरातच ठेवा. कारण जर तुम्ही कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी त्याचा सर्वत्र गवगवा केला तर तुमच्या यशावर नजर लागण्याची शक्यता वाढते. आणि अनेकदा असे दिसून येते की आपल्या यशावर नजर ठेवणारे, टांग अडवणारे आणि आपल्याला खाली खेचणारे हे आपलेच असतात. सणासुदीचा काळ सुरू आहे आणि या वेळी काही अनपेक्षित पाहुणे तुमच्या घरी येऊ शकतात. मात्र त्यांच्यासमोर घरातील गुप्त गोष्टी उघड करू नका, कारण बाहेरच्यांना तुमच्या कमजोरीची कल्पना आली तर ते तुमचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही. आजच्या युगात असे दिसते की कुटुंबातील सदस्यही एकमेकांविषयी असूया बाळगतात आणि एका ठिकाणी अडखळलेले पाहताच त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. पूर्वी नाती अशी होती की एक जर रागावला असेल तर दुसरा त्याला समजून घ्यायचा, पण आज जर एक रागावला तर दुसराही त्याच्यावरच राग धरतो आणि त्यामुळे संबंध अधिक तणावग्रस्त होतात. लोक आता फक्त पैशालाच महत्त्व देतात. नात्यांचे आणि माणुसकीचे मोल कमी झाले आहे. सिंह राशीच्या लोकांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या खासगी गोष्टी कोणासमोर शेअर करू नका. जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करणार असाल तर त्याबद्दल कुणालाही सांगू नका. अनेक लोक व्यवसाय सुरू करताच आपल्या मोहल्ल्यात किंवा ओळखीच्या लोकांमध्ये त्याची जाहिरात करू लागतात. आपला व्यवसाय किती चांगला चालतोय, किती नफा मिळत आहे हे सांगू लागतात. पण असे केल्याने लोकांच्या नजरा तुमच्यावर पडतात आणि हळूहळू तुमचा व्यवसाय डुबतो. नेहमी लोकांसमोर साधे राहा, मोठेपणा दाखवू नका. जर तुम्ही लोकांसमोर अहंकाराने सांगत असाल की तुमच्याकडे खूप पैसा आहे, खूप संपत्ती आहे, तर काही लोकांच्या वाईट नजरा तुमच्यावर पडतात आणि त्या तुमचं संपूर्ण आयुष्य बिघडवू शकतात. त्यामुळे अशा चुका टाळा आणि योग्य मार्गाचा अवलंब करा. सिंह राशीच्या लोकांनो, ग्रहांची स्थिती सुधारण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, कारण जसे शुभ ग्रह चांगले फळ देतात तसेच अशुभ ग्रह विपरीत परिणाम करू शकतात. सणासुदीच्या काळात ग्रहांचा प्रभाव तुमच्या आनंदावर परिणाम करू शकतो. तसेच काही जवळचे नातेवाईक तुमच्याशी फसवणूक करू शकतात. त्यामुळे सावध राहा आणि अति जास्त कुणाशीही जोडले जाण्याचे टाळा. प्रत्येक माणूस वेगळे रंग घेऊन येतो आणि योग्य संधी मिळताच तो त्याचा खरा चेहरा दाखवतो. जीवनातील संकटे स्वीकारण्याची तयारी ठेवा. संतानसंबंधी काही शुभ बातमी मिळू शकते आणि ती तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकते. तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आजपासूनच मेहनत घ्या. जर तुम्हाला असे वाटत असेल की काहीही करता सर्व काही तुमच्या बाजूने होईल, तर ही समजूत मनातून पूर्णपणे काढून टाका. मित्रांनो, जर तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर त्यासाठी ग्रह जबाबदार नाही, तर तुम्हीच जबाबदार असाल. सिंह राशीच्या लोकांनो,
प्रत्येक संकटावर विचार करण्याऐवजी त्याच्या समाधानाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. जीवन नेहमीच सोपे नसते, पण आपल्याला स्वतःला मजबूत बनवावे लागते. स्वतःच्या जीवनाकडे लक्ष द्यावे लागते. कोणीही दुसऱ्याला शिकवू शकत नाही, पण जेव्हा दुःख येते तेव्हाच माणूस शिकतो. म्हणूनच जीवनात त्रास आणि संघर्षही आवश्यक असतो. लोकांना फक्त सुखच हवे असते, पण संकटे आणि त्रास हे जीवन शिकवणारे असतात. हेच आपल्याला शिकवतात की लोक आपल्याशी कसे वागतात आणि आपण लोकांशी कसे वागायला हवे. बुरा काळ हा जीवनाचा सर्वात मोठा शिक्षक असतो. तो आपल्याला खरी नाती ओळखायला शिकवतो. कोण आपला आहे, कोण परका आहे, कोणाची नियत चांगली आहे, कोणाचे कर्म कसे आहे, हे सर्व गोष्टी बुरा काळ शिकवतो. म्हणूनच जर संकटसमयी माणूस स्वतःला हरवून बसला तर त्याला पुन्हा पूर्वीसारखे काही मिळणार नाही. पण जो माणूस कठीण काळातही निर्धाराने उभा राहतो, तो कोणत्याही संकटाला सहज तोंड देतो. सिंह राशीच्या लोकांनो, जर तुम्ही मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर त्यावर लवकर निर्णय घ्या, कारण आयुष्यात पैसा हे सर्व काही नसते. आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवणे, नवीन ठिकाणी जाणे हे मानसिकदृष्ट्या सकारात्मकतेसाठी आवश्यक असते. जेव्हा आपण प्रियजनांसोबत असतो तेव्हा आपल्या आनंदात वाढ होते, मानसिक शांतता मिळते आणि कोणत्याही अशुभ गोष्टींचा परिणाम दूर होतो. तुमच्या जीवनात आनंद आणण्यासाठी एक छोटासा उपाय आहे. जर तुमच्या घरावर मोठे आर्थिक संकट असेल तर घाबरण्याची गरज नाही. शनिवारी संध्याकाळी घरातील प्रत्येक सदस्यावरून 7 वेळा काळे तीळ उलटे फिरवून घ्या. हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. नंतर कोणालाही काहीही न सांगता पूर्व दिशेला जाऊन एका ठिकाणी ते तीळ टाका आणि मागे वळून पाहू नका. हा उपाय संकट कमी करण्यात मदत करतो. सिंह राशीच्या लोकांनो, भाऊ बहीण यांच्यातील संबंध सुधारतील. आपल्या जवळच्या लोकांचा आधार मिळेल. नवीन योजनांवर चर्चा होईल. योग्य सल्ल्याचा लाभ होईल. नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत योग्य नियोजन आवश्यक असेल. व्यावसायिकांना पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. दैनंदिन व्यवहार नियोजित पद्धतीने पार पडतील. योग्य निर्णय घ्या, कारण दुपारपासून तुम्हाला लाभाची स्थिती मिळेल. हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. प्रयत्न यशस्वी होतील. प्रतिष्ठित लोकांशी संबंध जोडले जातील. मालमत्तेसंबंधी काही वाद तुमच्या बाजूने सुटू शकतात. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवण्यास यश येईल. नोकरीत व्यस्तता राहील. स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल लागतील. कायदेशीर प्रकरणे तुमच्या बाजूने निकाली निघू शकतात. नवीन ओळखी वाढतील. मात्र वैवाहिक जीवनात तणाव संभवतो, त्यामुळे संयमाने वागा. आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवणे, नवीन ठिकाणी जाणे हे मानसिकदृष्ट्या सकारात्मकतेसाठी आवश्यक असते. जेव्हा आपण प्रियजनांसोबत असतो तेव्हा आपल्या आनंदात वाढ होते, मानसिक शांतता मिळते आणि कोणत्याही अशुभ गोष्टींचा परिणाम दूर होतो. तुमच्या जीवनात आनंद आणण्यासाठी एक छोटासा उपाय आहे. जर तुमच्या घरावर मोठे आर्थिक संकट असेल तर घाबरण्याची गरज नाही. शनिवारी संध्याकाळी घरातील प्रत्येक सदस्यावरून 7 वेळा काळे तीळ उलटे फिरवून घ्या. हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. नंतर कोणालाही काहीही न सांगता पूर्व दिशेला जाऊन एका ठिकाणी ते तीळ टाका आणि मागे वळून पाहू नका. हा उपाय संकट कमी करण्यात मदत करतो. सिंह राशीच्या लोकांनो, भाऊ बहीण यांच्यातील संबंध सुधारतील. आपल्या जवळच्या लोकांचा आधार मिळेल. नवीन योजनांवर चर्चा होईल. योग्य सल्ल्याचा लाभ होईल. नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत योग्य नियोजन आवश्यक असेल.
व्यावसायिकांना पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. दैनंदिन व्यवहार नियोजित पद्धतीने पार पडतील. योग्य निर्णय घ्या, कारण दुपारपासून तुम्हाला लाभाची स्थिती मिळेल. हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. प्रयत्न यशस्वी होतील. प्रतिष्ठित लोकांशी संबंध जोडले जातील. मालमत्तेसंबंधी काही वाद तुमच्या बाजूने सुटू शकतात. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवण्यास यश येईल. नोकरीत व्यस्तता राहील. स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल लागतील. कायदेशीर प्रकरणे तुमच्या बाजूने निकाली निघू शकतात. नवीन ओळखी वाढतील. मात्र वैवाहिक जीवनात तणाव संभवतो, त्यामुळे संयमाने वागा.